उमेदवार रामदास मेदगे यांच्या प्रचारार्थ रश्मी हिरे मैदानात. विकासासाठी भूमिपुत्राला निवडून द्या, रश्मी हिरे यांचे मतदारांना आवाहन. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण चांगलेच रंगात येताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक 26 मधील भारतीय जनता पार्टीच्या ड गटाचे उमेदवार रामदास एकनाथ मेदगे यांच्या प्रचारासाठी दिनांक 8 जानेवारी रोजी आमदार सीमाताई हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे यांनी प्रभागात जोरदार प्रचार केलाय. रामकृष्णनगर म्हाडा कॉलनी दत्त मंदिर येथे आयोजित चौकसभेत रश्मी हिरे यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधत विकासासाठी भूमिपुत्र असलेल्या रामदास मेदगे यांच्यासह भाजप उमेदवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, रामदास मेदगे हे एक होतकरू तरुण नेतृत्व असून समाजकार्यासाठी त्यांची असलेली तळमळ मी गेल्या अनेक दिवसांपासून पाहत आहे. नगरसेवक नसतानाही त्यांनी या भागातील स्मशानभूमीचा प्रश्न तळमळीने हाताळत तो 50% मार्गी लावलाय. यासह अनेक विकास कामे त्यांनी आतापर्यंत केली असून पुढील विकासासाठी त्यांना संधी देणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी रश्मी हिरे यांनी उपस्थित महिलांशी विशेष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भाजपाच्या माध्यमातून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. उमेदवार रामदास मेदगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रतिस्पर्धी उमेदवार मोठमोठी आश्वासने देत असले तरी राज्यात मुख्यमंत्री भाजपचे आहेत, आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचा नगरसेवक असेल तरच प्रभागासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध होऊ शकतो. सध्याच्या नगरसेवकांनी जी विकास कामे केल्याचा दावा केलाय ती प्रत्यक्षात आमदार निधीतून झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. रामदास मेदगे यांच्या मनोगताला उपस्थित मतदारांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. रामदास भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. या सभेमुळे प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपच्या प्रचाराला अधिकच बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. समस्या आहे. आपण जर इकडनं बघितलं आशीर्वाद नगर झालं तर तिथे रस्ते असतील, पाणी असतील, यासारख्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजही आपल्या प्रभागामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये कुठलंही नवीन काम झालेलं नाही. आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर कुठंतरी एखाद्या 2 गल्लीमध्ये लाली पावडर करायचं काम केलेलं आहे. तर चुकून कुठेतरी एखाद्या गल्लीमध्ये रस्ते केलेले, त्या रस्त्यांची आम्ही माहिती मागवली की ते रस्ते मंजूर 6 इंचाचे रस्ते मंजूर असताना ते जर बघितले आपण ते 1.5 इंचाचे ते रस्ते चालू कोट्या नागरिकांची काही दिशाभूल करण्यासाठी त्यांनी केलेले आहेत. त्याच्याकडे आपण सर्व नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे की 8-8, 9-9 वर्ष ज्या नगरसेवकांना आपण दिले त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे एक ते रस्ते करण्यासाठी त्यांना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नारळ फोडायला लागत आहे. खरं तर जेवढा विकास प्रभाग म्हणजे तुमच्या या भागामध्ये व्हायला पाहिजे होता तो आतापर्यंत झाला नाही. गेल्या 4 वर्ष इथे नगरसेवक नव्हते. लोकांना कळत नव्हतं की आमदारांना काय काम सांगायचं आणि नगरसेवकांना काय सांगायचं. खरं तर सभा मंडप बांधणं, चांगले रस्ते करणं हे जसं एका आमदाराचं काम असतं तसंच नगरसेवकाचं पण काम असतं. परंतु ह्या भागातल्या नगरसेवकांनी मला नाही वाटत ते काही विकास कामं केलेले आहेत. ते आमच्या कार्यक्रमांना आले म्हणजे आम्ही जर काही लोकार्पण ठेवलं, एखाद्या चांगल्या कामाचं भूमिपूजन ठेवलं, एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तर फोन करणार की आम्हाला आमंत्रण आलं नाही, तुम्ही इथे भूमिपूजन करताय. आमच्या लोकांवरती विश्वास आहे आणि आमचे लोक काय करू शकतात याच्यावरती विश्वास आहे. तुम्हाला माहिती छान अशी अभ्यासिका बांधलेली आहे. मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते की काही कारणामुळे आपण ती चालू करू शकलो नाही. परंतु रामदास भाऊ आता मागेच आपण त्याचं भूमिपूजन केलं, आपण अजून सँक्शन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगलं सुसज्ज फर्निचर, खाली जी काही तिथे घाण आहे तिथे आतापर्यंत वॉशरूमची सोय नव्हती तर मुलांना अतिशय चांगलं वॉशरूम, खाली योगासाठी, महिलांसाठी योगा करण्यासाठी हॉल आणि त्याचं कंपाऊंड खूप तुटलेलं आहे तर ते आपण आता पूर्ण करणार आहोत. फक्त काहीतरी तिथल्या ठराविक गटाला एक विरोध करायचा, तिथला जो ओपन पेस होता तो कुठंतरी त्याचा अटकाव करायचा आणि तिथे 100 ते 150 लोक त्यांच्या म्हणजे ऑफिसवर गेले होते की आम्हाला इकडे पाण्याची टाकी नको. म्हणजे बघा, एखाद्या परिसरामध्ये जर तुम्हाला सुविधा द्यायच्या असतील तर त्या नागरिकांचे विचारात घेणं खूप गरजेचं आहे. आणि तिला 200 लोक 150 लोक जर तुमच्या घरी येऊन सांगताय का नको ही जागी म्हणजे टाकीची या जागेवर नकोय तरी त्यांनी तो आग्रह करून ती टाकी बांधली. बरं बांधली तर ठीक आहे पण त्यात पाणी पाडता आलं नाही ताई त्याच्यामध्ये. आणि त्याच्या माध्यमातून मी ताईंना तुम्हाला एक विनंती करतो की आम्ही त्याचा महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा केलेला असताना त्या टाकीमध्ये पाणी का जात नाही त्यात आम्हाला असं कळलं आहे की ते टाकी जी आहे उंचावर बांधली गेलेली आहे. जो पाण्याचा जो प्रेशर आहे तो वरती जात नाही, तिथं आपल्याला स्टोरेज करून खाली पाणी डंप करून वरती पाणी उचलायला लागणार आहे. त्याच्यासाठी आम्ही सविस्तर एक खर्च विचारला का तिला
की टाकीला जेवढा 3 कोटी रुपयाचा निधी लागलाय तेवढाच निधी आता खाली लागणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.